आयुष्याच्या धावपळीत कधी कधी असं वाटतं थोडं थांबावं, श्वास घ्यावा आणि स्वतःकडे परत यावं. याच भावनेतून आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासाला. मुन्नार. मुन्नार हे केरळमधील एक शांत हिल स्टेशन आहे. इथे दूर दूरपर्यंत पसरलेले चहाचे मळे, थंड हवामान आणि कायम धुक्यात लपलेले डोंगर. हे ठिकाण गोंगाटासाठी नाही तर शांततेसाठी ओळखलं जातं. इथे आल्यानंतर जाणवलं, सतत स्वतःला प्रूव्ह करायची खरंच किती गरज असते. कधी कधी आपलं फक्त असणंही खूप असतं. सूर्यास्त पाहताना माझ्या मुलीच्या चेहऱ्यावरचा तो शांत आनंद मला आतून हलवून गेला. कारण आपण मोठे होताना असं निरागस सुख कुठेतरी गमावतो. सकाळच्या थंडीत डोंगरांसमोर बसून गरम मॅगी खाताना एक गोष्ट उमगली. सुख फार काही फॅन्सी नसतं, ते साधं असतं आणि शांत असतं. ते सुंदर घाट, चहाचे मळे, ती सगळी हिरवळ डोळ्यात साठवत आमचा पुढचा प्रवास वळला समुद्राकडे, वर्कलाला. वर्कला बीच. वर्कला खास आहे कारण इथे समुद्राला लागून उंच कडे आहेत, ज्यांना वर्कला क्लिफ असंही म्हणतात. एका बाजूला नारळाची झाडं, कॅफे, रिसॉर्ट्स आणि दुसऱ्या बाजूला अथांग समुद्र. क्लिफवर उभं राहिल्यावर आयुष्य स्पष्ट दिसतं. सरळ नाही, लाटांसारखं. समुद्रात खेळताना तिचं हसणं पाहून जाणवलं, मोठं झालो तरी आतलं लहान मूल मात्र जपायलाच हवं. इथे बसून समुद्र ऐकताना एक गोष्ट पक्की झाली, कुटुंबासोबत वेळ घालवणं लक्झरी नाही, ती गरज आहे. मुन्नारच्या शांत डोंगरांपासून वर्कलाच्या अस्वस्थ समुद्रापर्यंत हा प्रवास ठिकाणांचा नव्हता, तो होता थोडं थांबण्याचा, थोडं सावरायचा आणि परत एकमेकांजवळ येण्याचा. तुम्ही कधी अशा ठिकाणी गेला आहात का जिथं मन हलकं झालं? एक शब्द कॉमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अशा खऱ्या प्रवासांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.